नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही कोल्हापूर कसबा बावडा या ठिकाणी टूर्नामेंट खेळण्यासाठी चाललेलो आहोत। कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्वात मोठी टूर्नामेंट आणि मैदानसुद्धा सर्वात मोठं आहे। अतिशय छान असं ते मैदान आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला मी सामनासुद्धा दाखवतो। तत्पूर्वी आम्ही राधानगरी या ठिकाणी आलेलो आहोत। नाश्ता वगैरे करून पुढे आम्ही मॅचसाठी निघणार आहोत। तर तुम्हाला संपूर्ण मैदान आणि मॅचसुद्धा दाखवतो। ही पहा, ही आमची गाडी आहे आणि या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। गरम शिरा, उपेडा, पोहे, कडवडा, मिसळ, नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत। राधानगरीमधलं प्रसिद्ध हॉटेल आहे। विकी मुंडे उपवास आहे आज त्याचा। हार्ड हिटर दर्पण आचरेकर नाश्ता करतोय बघा, मलाई डोसा। मित्रांनो, हा आमचा विकी मुंडे, रिव्हर्सिपचा बादशाह, पायस सालमेडा, खिडकीचा जादूगर। मित्रांनो, खेळाची आवड बघा। हा पोरगा सकाळी 5 वाजता उठला आहे आणि बरोबर 6 वाजता तो तिथून निघाला मालवणवरनं आणि कणकवलीमध्ये बरोबर सांगितलेल्या वेळेमध्ये आला, थंडीचे दिवस असून सुद्धा। हा आमचा प्रजेश रावडे, लेफ्टार्म, सध्या जिल्ह्यामध्ये आमचा टॉपर। आणि हा दर्पण आचरेकर 70-70चा ब्रँड ॲम्बॅसेडर आणि त्यांचा शॉपसुद्धा आहे। ज्यांना बॅट वगैरे पाहिजे असतील तर त्यांनी संपर्क साधा। मित्रांनो, आपण आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत। काही प्लेयर येणार आहेत आपले म्हणून। तर पहा, अगदी रस्त्यालाच महाराजांचा पुतळा आहे, सर्वांनी दर्शन घ्या। तरी पहा मित्रांनो, हे मैदान आहे आणि या ठिकाणी पहिला सामना सुरू आहे। तर तो तुम्हाला सामना थोडक्यात दाखवतो आणि संपूर्ण मैदानसुद्धा दाखवतो। पहा, बॅरिकेड वगैरे लावलेलं आहे। अतिशय भव्यदिव्य असे हे मैदान आहे। संपूर्ण ओपन मैदान आहे। ग्रीन पार्क स्टेडियम असे हे मैदान आहे। पहा, संपूर्ण मैदान दाखवतो। इकडे पवेलियन वगैरे सुद्धा दाखवतो। अतिशय छान असे हे मैदान आहे। अखेरचे 3 चेंडू शिल्लक। बॉल बघत जोरात टाकायचं। यामध्ये सुंदर चेंडू, त्रिपाची बाजून पडतोय शिवाजी। हे पहा मित्रांनो, आता आमची यानंतर मॅच आहे, त्यामुळे आम्ही सर्व प्लेयर या ठिकाणी प्रॅक्टिस करतो। पहा, प्रॅक्टिसला बाजूलासुद्धा खूप छान जागा वगैरे आहे। या ठिकाणी सर्व सिमेंटचं हे केलेलं आहे। पलीकडे ग्रास वगैरे सुद्धा आहे। बसण्यासाठी खूप सावलीसुद्धा आहे, झाडेसुद्धा तेवढेच आहेत। आम्ही टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करणार आहोत। तर तुम्हाला थोडीशी फलंदाजीसुद्धा दाखवतो, काही क्षण दाखवतो मॅचमधील। सामना सुरू झालेला आहे। विकी मुंडे स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला प्रजेश रावले। प्रथमतः 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत, तिसरा वाईड। सुंदर प्रकार 2 धावांच्या पटक्यावरती हलकत ना म्हणून सांग। बॉलरचं नाव सांगायचं आहे। नाही काय पहिल्या इनिंगमधला शेवटचा चेंडू बाकी आहे। बरोबर बोललो त्याच्यात।
धाव धाव चल 105 झाले ना. जा जा. चला 105. पहिला सामना झालेला आहे. त्यानंतर हा दुसरा सामना नॉकआउट सामने आहेत. परत एकदा प्रथम फलंदाजी आलेली आहे. विकी मुंडे आणि प्रजेश रावळे. हे पहा मित्रांनो, सेकंड मॅच झाली. ती मॅच आम्ही हारलो. त्यानंतर रंकाळा तलाव या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी. बघा आमच्या प्लेयरांचे चेहरेसुद्धा बघा कसे हिरमुसलेत. पाय हारलेत तरी नाश्ता करायला थांबलेत बघा. हे पाय प्लेयर आमचा विकी मुंडे पहिल्याच बॉलवर आऊट झालाय. तोही तुम्हाला दाखवणार आहे मी. हे पहा मित्रांनो, प्रजेश रावले, पायस आलमेडा, विकी मुंडे. बघा याला काय वाटतंय का नाही बघा. आजच्या दिवसभरातल्या 2 मॅचमध्ये 0 रन केले त्यांनी. पायस चांगली गोलंदाजी केली. प्रजेशने पण चांगली फलंदाजी केली, पण कॅच सोडला आणि मॅच घातली. त्यामुळे आम्ही वेळेमध्ये पहा सूर्यास्तसुद्धा झाला नाही तरी अगदी वेळेवरती आम्ही आता घरी चाललो. तरी पहा मित्रांनो, रंकाळा या ठिकाणी गणपती बसवत असतात. या ठिकाणचा इतिहास भरपूर आहे, परंतु व्हिडिओ फार मी कमी केलेला आहे. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला संपूर्ण त्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेल. तरी पहा संपूर्ण रंकाळा तलाव आहे आणि तलावाच्या सर्व बाजूनी येणारे पर्यटक आहेत. त्या पर्यटकासाठी नाश्त्याची सुद्धा उत्तम सोय असते. हे पहा सर्व पर्यटक वगैरे पहा आणि सर्व पर्यटकांसाठी नाश्तासुद्धा आहे. अगदी तलावाच्या बाजूलाच हे सर्व नाश्त्याची वगैरे उत्तम प्रकारे सोय केलेली आहे. त्या ठिकाणच्या बाजूला पलीकडे डीमार्टसुद्धा आहे. अतिशय हे पहा अतिशय प्रसिद्ध हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा मी तुम्हाला रंकाळा आणि या ठिकाणची सर्व माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.